तर मुंबई नाशिक महामार्गावर चालत्या कारनं पेट घेतल्याची घटना घडली। लाहे फाट्याजवळ ही घटना घडली आहे आणि या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस, महामार्ग पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झालेत। आपत्ती व्यवस्थापन टीमनं स्थानिकांच्या मदतीने गाडीतील लोकांना बाहेर काढलं। दृश्य आपण बघू शकतो, ज्यावेळी या कारने पेट घेतलेला होता त्यावेळीची ही दृश्य सध्या आपण बघतोय आणि या आगीमध्ये कार संपूर्ण जळून खाक झाली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर चालत्या कारनं हा पेट घेतला। तर धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना आता अलीकडे वाढलेल्या बघायला मिळतात। मागील 4 दिवसात धावत्या गाडीला आग लागल्याची ही रायगड जिल्ह्यातली चौथी घटना आहे। माणगाव म्हसळा मार्गावर चांदोरे गावाजवळ दुपारच्या धावत्या कारला आग लागली। चालकानं वेळीच कार बाजूला घेऊन थांबवल्यानं सुदैवानं कारमधील सर्व प्रवासी बचावलेत। कारला आग लागल्यानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ थांबवण्यात सुद्धा आलेली होती आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे। धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना या सातत्यानं वाढताना बघायला मिळतात। रायगड जिल्ह्यातल्या आगीची चौथी घटना ही बघायला मिळते। माणगाव जवळ धावत्या कारला ही अचानक अशी आग लागली व सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। 2 दृश्य आपण बघू शकतोय, कसारा आणि माणगाव मधली ही दृश्य, ज्यामध्ये चालत्या वाहनांनी अचानक हा पेट घेतला आणि यामध्ये आगीचं प्रचंड नुकसान झालंय। मात्र या दोनही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते। रायगड जिल्ह्यातली ही चौथी घटना आपण बघतोय। कसारा आणि माणगाव मधली ही 2 दृश्य आपण बघू शकतोय।